मल्होत्राच्या डायरीचं पान आता NDTV मराठीच्या हाती आलेलं आहे। ज्योतीच्या डायरीत पाकिस्तानच्या प्रवासाबद्दलचा अनुभव सुद्धा आहे। लाहोर फिरण्यासाठी 2 दिवस कमी पडतील असा डायरीत उल्लेख आहे। ज्योतीच्या डायरीत पाकिस्तानातील 10 दिवसांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रामराजे, बिलकुल खरं तर त्याची डायरेक्टली जे पानं आहेत ज्योतीच्या ते एक भावनिक पानं आहेत आणि त्यामध्ये पाकिस्तानमधले 10 दिवसाचं ज्योतीनं दौरा केला होता। या संपूर्ण दौऱ्याचं प्रवास वर्णन या डायरीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानच्या लोकांकडून किती प्रेम मिळालेलं आहे, त्याचबरोबर तिचे फॉलोअर्स आणि किती लोक भेटलेले आहेत तर त्यांच्याकडून किती प्रेम मिळालेला आहे आणि त्याचसोबत किती रिस्पेक्ट मिळालेला आहे तो सांगण्याचा प्रयत्न आहे। ते केला आहे। लाहोरमध्ये ती फिरायला गेली होती आणि त्यावेळेस पण लाहोरमध्ये सुद्धा कशा पद्धतीने लोक ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही बॉर्डरवर बॉर्डरच्या पलीकडे जेव्हा भारतीय जातो तर तेव्हा जाताना तिथे गुरुद्वारा आहेत, मंदिरं आहेत, तर पाकिस्ताननं हिंदू धर्मियासाठी, शीख धर्मियासाठी मंदिर आणि गुरुद्वारा सुद्धा ओपन करावं असं सुद्धा भावनिक तिने लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर हे पण म्हणलेलं आहे की दोघंही एकच आहेत, कारण दोघांची माती एकच आहे, त्यामुळं दोघांनीही पुन्हा एकमेकांच्या संदर्भामध्ये सौहार्द असणं गरजेचं आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे एकमेकांच्या मनामधला जो मळब आहे तो दूर करणं गरजेचं असल्याचं सुद्धा तिने म्हटलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तिने अनेक गोष्टी ज्या आहेत त्या डायरीमध्ये सांगितल्या की कशा पद्धतीने तिथं मदत झालेली आहे, पाकिस्तानी लोकांकडून कशी मदत मिळालेली आहे, अधिकाऱ्याकडून कशी मिळालेली आहे, वागणूक कशी मिळालेली आहे, याच्यावर तिने भरभरून लिहिलेलं आहे। त्यामुळे एक दिसते की तिचा कल जो होता तो पाकिस्तानच्या बाजूनं असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।